मी हात जोडते तुमच्या समोर। निश्चय आई, तुम्हाला वाटतंय तसं खरंच काही नाही हो। हे बघा, आता निशीची परिस्थिती खरंच खूप वाईट आहे। आता तिला आपल्या सगळ्यांची गरज आहे। आपण या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून प्लीज तिची मदत करूयात। आपण प्लीज खोटी नाटकं बंद कर। काकू हात सोडा तिचा। ए कपडे, तुझ्या बायकोला समजाव। काकू हात सोड। आधी जखमा करायच्या आणि मग मलम लावायचा। ही जुनी कोड आहे तिची। पण हे तारिणी, ही नाटकं ना खांडेकरांकडे करायची, माझ्याकडे नाही। आता तुम्हीच सांगा, कसं सोडणार मी तुमच्या भावाला? हा, तुम्हाला माहिती तरी आहे गुलाब कोण आहे? ड्रग माफिया आहे, माहिती आहे। हो, पण फक्त तेवढंच नाहीये। नवरात्रीत मुली गायब होतात ना, त्यांना किडनॅप करणं, त्याचं ट्रॅफिकिंग, एक्स्टॉर्शन, मर्डर्स आणि मोठे मोठे स्कॅम्स यात तो इन्व्हॉल्ड आहे, हे सगळ्यांना माहिती। एक्झॅक्टली। आणि एवढं सगळं करून सुद्धा उजळ माथ्याने फिरून तो सिस्टीमला चॅलेंज करतोय, अशा माणसाला तुमच्या भावाने मदत केली, हे चुकीचं आहे का बरोबर आहे? एकतर पोलीस डिपार्टमेंटकडे गुलाबची काही इन्फॉर्मेशन नाहीये, कॉन्फरन्सही घेतली नाही। आय एम व्हेरी शुअर त्यांच्याकडे फोटो सुद्धा नाहीये गुलाबचा। गुलाब, काकू हात सोडा तिचा, दुखतंय तिला। मग तुझ्या बायकोला समजाव ना, माझ्या आणि माझ्या मुलींच्या वाकड्यात जायचं नाही। ती कोणाच्याही वाकड्यात गेली नाहीये, उलट तुमचा जावई नाही। तारिणी, बेलसरेंकडे असताना तू खूप सहन केलेस, आणि हे यांचं घर नाहीये। तुला त्रास दिलेलं मी सहन करू शकत नाही। हो, तुम्ही दोघंही लक्षात ठेवा, काही करा, पण माझा जावई या घराचा खरा वारसदार युवराज खांडेकर सन्मानाने या घरात परत येणार। ही काळ्या दगडावरची रेख आहे, लक्षात ठेवा। निशीची आई, मागेच थांबायचं, घरात यायचं नाही। चलो मागे। हाय, तुम्ही कोण? कौशिकी ताई, तुम्ही मला ओळखलं नाही? अहो मी मित्र, युवराजचा मित्र। नाही सॉरी, मी तुम्हाला ओळखलं नाही, सॉरी। अरे रेखाताई, तुम्ही काय हो? असा का चेहरा केलाय? मी आलेला आवडला नाहीये का? हो, असं काय म्हणताय? तुमच्या मुलीचं घर आहे, तुम्ही कधीही येऊ शकता, पण काही कळवलं नाहीत ना, म्हणून आश्चर्य वाटलं। बसा ना। बाकी घरात सगळे कसे आहेत? माधवराव आणि सुमियाजी, अहो ते वारीला गेले आहेत ना, आणि नमा, काव्या, मालतीताई। बस बस झाली, बेलसरेंची सगळी माणसं मोजून झाली आणि सगळे टणटणीत आहेत। चांगले चांगले।